आज आपण खरडा चिकन बनवणार आहे। तेल टाकून घ्यायचं। हे चिकन हळद आणि मीठ टाकून तेल टाकून शिजवून घेतले। त्यातलं पाणी काढून टाकायचं। थोडेसे जिरे टाकूया। कांदा थोडासा आणि 7-8 मिरच्या घेतलेल्या त्या पण टाकायच्या। लसूण आणि खरडा जास्त तिखट व्हायला नको म्हणून थोडासा टोमॅटो हे चांगलं भाजून घ्यायचं। चिकन खरडा आपल्याला एकदम तिखट जर करायचं असेल तर मिरच्या अजून टाकायच्या आणि टोमॅटो टाकू नका जर जास्त तिखट पाहिजे असेल तर। आणि कलर जर हिरवा पाहिजे असेल तर थोडासा आपण यामध्ये पालक पण टाकू शकतो। आणि हे मिक्सरला बारीक करताना एकदम बारीक पेस्ट बनवायची नाही, अशी म्हणजे जसं आपण खरडा बनवतो त्याच पद्धतीनं बनवायचं। जर हे चेचून जरी घेतलं तरी पण चालतंय आणि मिक्सरला जरी फिरवलं तरी पण चालतं। मिरच्या चांगला खरपूस भाजून घ्यायचा, कारण ते पोटाला बाधायला नको म्हणून चांगलं भाजायचं। खरडा चांगला भाजला ठसकावा लागेल। हे आपण बारीक करून घेऊया, थंड होऊ दे मग बारीक करून घेऊया। यामध्ये जराशी कोथिंबीर टाक आणि थोडंसं मीठ टाकायचं आणि बारीक करून घ्यायचं। तेल टाकूया पुन्हा, जिरे टाकूया थोडेसे, तमालपत्र आणि कांदा। आपण मगाशी खरड्यात पण कांदा टाकला पण यात थोडासा कांदा टाकायचा। कांदा चांगला परतला की यात थोडीशी हळद टाकायची। असा जाडसरच मी खरडा बनवून घेतलेला आहे। आणि जर तुम्हाला अजून ग्रीन कलर जर पाहिजे असेल किंवा हिरवा असा कलर पाहिजे असेल तर मग अशी सांगितल्या पद्धतीनं तुम्ही पालक पण ह्यामध्ये वाटतानाच बारीक करून घातला तरी चालतो, म्हणजे तो शिजवून घ्यायचा आणि मगच घालायचा यात, तर तो चांगला हिरवा कलर येईल। कांदा भाजला, हळद टाकूया थोडीशी आणि हा खरडा टाकून द्यायचा। खरड्याची पेस्ट चांगली भाजून घेतली। यात आपण आता चिकन टाकून घेऊया। खरडा चिकन आपलं हे तयार आहे। यात आता आपण कोथिंबीर टाकून घेऊया। एकदम झणझणीत होणार चिकन खरडा रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा।